नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ खास पुरुषांसाठी आहे. प्रेमात असलेली स्त्री असताना पुरुष काय चुका करतात? कधी कधी प्रेम असूनही नातं का तुटतं? स्त्री दूर जाते तेव्हा खरंच ती वाईट असते का? मित्रांनो, खूप वेळा स्त्री प्रेमात असते, पण पुरुषांच्या काही सवयी त्याच प्रेमाला हळूहळू संपवतात. आज आपण पाहणार आहोत अशा 10 गोष्टी ज्या पुरुषांनी समजून घेतल्या नाहीत तर प्रेमात असलेली स्त्रीही दूर जाते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा मुद्दा 95% पुरुष दुर्लक्ष करतात आणि नंतर म्हणतात ती अचानक बदलली. चला सुरुवात करूया. पहिली गोष्ट, ती बोलते म्हणजे तक्रार नाही, भावना आहेत. मित्रांनो, सगळ्यात मोठा गैरसमज कोणता माहिती? ती खूप तक्रार करते नाही. मित्रांनो, ती बोलते कारण तिला तुमची पर्वा आहे. ती अजूनही नात्यात गुंतलेली आहे. ज्या दिवशी स्त्री बोलणं बंद करते, समजावणं थांबवते, ठीक आहे म्हणत राहते, त्या दिवशी समजा ती आतून तुटायला सुरुवात झाली आहे. प्रेमात असलेली स्त्री दुर्लक्ष सहन करत नाही, पण सायलेन्स जास्त धोकादायक असतं. दुसरी गोष्ट, तिला वेळ हवा असतो, महागड्या गोष्टी नाही. मित्रांनो, खूप पुरुष असं समजतात की मी कमावतोय ते पुरेसं आहे. नाही, स्त्रीला हवं असतं तुमचं लक्ष, तुमचा वेळ, तुमची उपस्थिती. 5 मिनिटांचा खरा संवाद हा 5,000च्या गिफ्टपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. प्रेमात असलेली स्त्री तुमच्यासोबत इमोशनली प्रेझेंट असलेला पुरुष शोधते. तिसरी गोष्ट, ती तुम्हाला विचारते कारण तिला इनसिक्युरिटी आहे, कंट्रोल नाही. कुठे आहेस, कोणाबरोबर आहेस, हे प्रश्न ऐकून लगेच चिडू नका. प्रेमात असलेली स्त्री घाबरलेली असते, हरवण्याची भीती असते, स्पर्धा नसते, असुरक्षितता असते. जर तुम्ही सतत चिडचिड, गुप्तता, उडवाउडवीची उत्तरं दिली तर तिच्या मनात शंका वाढते. चौथी गोष्ट, तिच्या भावना ओव्हर ॲक्टिंग नाहीत. मित्रांनो, हे वाक्य नातं संपवायला पुरेसं आहे. तू जास्तच रिॲक्ट करतेस. तिच्यासाठी ती गोष्ट महत्त्वाची असते, दुखावणारी असते, खरी असते. तुमच्यासाठी ती छोटी असू शकते, पण तिच्या भावनांना कमी लेखणं म्हणजे तिला कमी लेखणं. 5वी गोष्ट, ती तुमच्यासाठी बदलते, हे दुर्लक्ष करू नका. ती तुमच्या आवडीनिवडी स्वीकारते, तुमच्या घरच्यांचा मान ठेवते, स्वतःला ॲडजस्ट करते. आणि जर तुम्ही अजूनही मी असाच आहे, माझा स्वभाव बदलणार नाही असं म्हणत असाल तर लक्षात ठेवा, प्रेमात बदल दोन्ही बाजूनी असतो, एकट्याने नाही. 6वी गोष्ट, तिचा राग म्हणजे प्रेम आहे, उदासीनता म्हणजे शेवट. मित्रांनो, ती रागावते, भांडते, बोलते तेव्हा खुश राहा, कारण ज्या दिवशी ती रागावणं सोडते, भांडण टाळते, इनडिफरंट होते, त्या दिवशी तिच्या मनात तुमच्यासाठी काही उरलेलं नसतं. मित्रांनो, 7वी गोष्ट, ती सतत खात्री मागते, कारण तिला स्थैर्य हवं असतं. तू खरंच माझ्यावर प्रेम करतोस ना? हा प्रश्न विकनेस नाही. स्त्रीला सुरक्षित वाटायला हवं असतं, इमोशनल ॲश्युरन्स हवं असतं. पुरुष गृहीत धरतात माझं असणंच पुरेसं आहे. नाही मित्रांनो, प्रेम व्यक्त करावं लागतं. 8वी गोष्ट, तिच्या मित्रमैत्रिणींना कमी लेखू नका. ती तिच्या लोकांशी जोडलेली असते. जर तुम्ही तिच्या मैत्रिणीवर संशय, तिच्या लोकांना कमी लेखणं, तू फक्त माझीच असावी असं करत असाल तर तुम्ही प्रेम करत नाही, तुम्ही मालकी हक्क दाखवताय.
मित्रांनो, नववी गोष्ट ती तुमचं भविष्य बघते, प्रेझेंट नाही. प्रेमात असलेली स्त्री लग्नाचा विचार करते, स्थिर आयुष्य पाहते, तुमच्या प्रगतीची चिंता करते. जर तुम्ही सतत आता एन्जॉय करू, पुढचं नंतर बघू असं म्हणत राहिलात तर ती हळूहळू दूर जाईल. 10वी महत्वाची गोष्ट, सर्वात महत्वाचं, ती सोडून गेल्यावर जागं होऊ नका. मित्रांनो, हे कटू सत्य आहे. बहुतेक पुरुष स्त्री गेल्यावरच तिची किंमत ओळखतात. ती जेव्हा समजावत होती, थांबत होती, संधी देत होती, तेव्हा तुम्ही दुर्लक्ष केलं. आणि जेव्हा ती शांतपणे निघून जाते तेव्हा तुम्ही म्हणता ती अचानक बदलली. नाही मित्रांनो, ती अचानक नाही, ती खूप हळूहळू तुटलेली असते. जर एखादी स्त्री तुमच्यावर प्रेम करत असेल तर ती तुमच्यासाठी लढते, ॲडजस्ट करते, थांबते. पण तिचं प्रेम अमर्याद नाही. वेळीच समजून घ्या, वेळीच बदला, वेळीच तिला महत्त्व द्या. कारण खरं प्रेम परत मिळेलच याची खात्री नसते. जर हा व्हिडिओ एखाद्या पुरुषाला जाग आणेल, एखादं नातं वाचवेल तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.